नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवायचा आहे। यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 हे दोन प्रॅक्टिस सेट सोडविलेले आहेत। ते प्रॅक्टिस सेट सोडवित असताना आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, अँगल बायसेक्टर थेरम अँड प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल यांचा वापर करून ते दोन प्रॅक्टिस सेट आपण सोडविलेले होते। परंतु आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 सोडविण्यासाठी सिमिलर ट्रायंगलच्या टेस्ट माहिती असणे आवश्यक आहे। तर त्या टेस्ट कोणत्या आहेत सर्वप्रथम आपण समजून घेऊ। पहा, आपण 9वीच्या वर्गामध्ये कॉन्ग्रंट ट्रायंगल पाहिलेले आहेत। समजा हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे। हे दोन कॉन्ग्रंट आहेत। कॉन्ग्रंट कधी असतील? जर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतील। पहा, ABC ट्रायंगल आणि PQR ट्रायंगल आपण काढलेले आहेत। जर करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतील, Aला P इक्वल असेल, या B अँगलला Q अँगल इक्वल असेल आणि C अँगलला R अँगल इक्वल असेल, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतील आणि करस्पॉन्डिंग साईड इक्वल असतील, या साईडला ही साईड इक्वल असेल आणि या साईडला ही साईड इक्वल असेल, म्हणजे साईड पण इक्वल आणि अँगल पण इक्वल, तर ते दोन ट्रायंगल कसे असतात? कॉन्ग्रंट असतात। ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट आपण या साईनने इंडिकेट करतो। ट्रायंगल PQR कॉन्ग्रंट म्हणजे काय? हा ट्रायंगल जर उचलून आपण यावर ठेवला तर एकमेकांना तंतोतंत जुळतील, बरोबर आहे। साईड मॅच होतील आणि अँगल पण मॅच होतील, म्हणजे हे दोन ट्रायंगल कसे आहेत? एकमेकांना तंतोतंत जुळणारे आहेत, म्हणून ते कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत। तर हे झाले कॉन्ग्रंट ट्रायंगल। कॉन्ग्रंट म्हणजे काय? एकरूप, एकच रूप आहे त्यांचं, एकावर एक ठेवले तर ते दोन वेगळे नाहीत असं वाटेल आपल्याला। हे झाले कॉन्ग्रंट ट्रायंगल म्हणजे एकरूप, एकावर एक ठेवले तर त्यांचं रूप एकच आहे असं वाटेल आपल्याला, म्हणजे एकरूप आहेत, कॉन्ग्रंट आहेत। हे झाले कॉन्ग्रंट ट्रायंगल। आता आपल्याला पाहायचं आहे सिमिलर ट्रायंगल्स। आता आपण पाहणार आहोत सिमिलर ट्रायंगल्स। सिमिलर म्हणजे काय? फक्त सिमिलर दिसतात, ते सारखे दिसतात। समजा हे एक सर्कल काढलं आपण आणि हे एक सर्कल काढलं। पहा, आता हे दोघं सारखेच दिसतात परंतु लहान मोठे आहेत। हे मोठं सर्कल आहे, हे लहान सर्कल आहे, बरोबर आहे। आता हे मोठं सर्कल आणि हे लहान सर्कल कशामुळे ठरवतो आपण? ही रेडियस मोठी आहे म्हणून हे सर्कल मोठं होईल, ही रेडियस लहान आहे म्हणून हे सर्कल लहान होईल, बरोबर आहे। म्हणजे काय? यांचा आकार सारखा आहे, सिमिलर आहे, आकार सारखा आहे परंतु मापे भिन्न आहेत। म्हणजे याची रेडियस जास्त आहे, याची रेडियस कमी आहे, म्हणजे आकाराने सारखे आहेत परंतु मापाने भिन्न आहेत। अशा शेपला काय म्हणायचं? सिमिलर शेप। आता हे दोन सर्कल सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो, त्यांचे आकार सारखे आहेत परंतु मेजरमेंट वेगवेगळं आहे। आता आपल्याला पाहायचं आहे सिमिलर ट्रायंगल्स। समजा हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे। पहा, हा मोठा ट्रायंगल काढला आपण आणि हा छोटा काढला आहे। यांचे आकार कसे आहेत? सारखेच आहेत परंतु मापे वेगळी आहेत। हे मेजरमेंट जास्त आहे, ही साईड मोठी आहे, ही लहान आहे, ही मोठी, ही लहान आहे, याप्रमाणे मेजरमेंट वेगवेगळं आहे। म्हणजे हे ट्रायंगल कसे आहेत? आकाराने दिसायला सारखे आहेत परंतु मापाने वेगळे आहेत। सिमिलर होतील का? पहा, येथे एकच कंडिशन होती, फक्त रेडियस मोठी केली तर सर्कल मोठं होईल, रेडियस लहान केली तर सर्कल लहान होईल, परंतु शेप आपला राऊंडच येणार आहे, बरोबर आहे। म्हणजे एकच कंडिशन होती, परंतु येथे कंडिशन किती आहे? येथे 3 अँगल आहेत आणि 3 साईड आहेत। हे दोन ट्रायंगल सिमिलर कधी असतील? जर हे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतील। हा अँगल या अँगलला इक्वल पाहिजे, हा अँगल या अँगलला इक्वल पाहिजे आणि हा अँगल या अँगलला इक्वल पाहिजे। समजा हा ट्रायंगल ABC आहे आणि हा ट्रायंगल PQR आहे। पहा, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल पाहिजेत आपल्याला, परंतु साईड कशा पाहिजेत? आता AB इक्वल टू PQ करता येईल का? नाही, कारण ही तर मोठी आहे, ही लहान आहे, म्हणजे यांचा रेशो घ्यावा लागेल आपल्याला। पहा, यांचे रेशो कसे येतात? AB अपॉन PQ, करस्पॉन्डिंग साईडचा रेशो ABला करस्पॉन्डिंग PQ होईल, ह्या ACला करस्पॉन्डिंग PR होईल, ACला PR होईल आणि ह्या BCला करस्पॉन्डिंग QR होईल, BCला QR करस्पॉन्डिंग। हे रेशो इक्वल येतात। समजा ही 10 असेल तर ही समजा 5 येईल, ही जर आपण 20 घेतली तर ही किती होईल? 10 होईल, म्हणजे प्रत्येकाचा रेशो कसा येईल? कॉन्स्टंट येणार आहे। याप्रमाणे तरच हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील। पहा, अँगल इक्वल, हे 3 अँगल इक्वल आणि ह्या 3 पेअर रेशोच्या इक्वल असं जर असेल तर हे दोन ट्रायंगल सिमिलर होतात।
मग आता सिमिलर ट्रायंगल ठरविण्यासाठी आपण प्रत्येक वेळेस हे 3 अँगल इक्वल आहेत का, हे 3 रेशो इक्वल आहेत का हे चेक करत बसणार नाही आपण. त्यासाठी काही टेस्ट आहेत. त्या टेस्टचा वापर करून आपण कमी कंडिशनमध्ये हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपण दाखवू शकतो. तर त्या टेस्ट कोणत्या आहेत? पहा, ये ही एक टेस्ट आहे. ही पहिली टेस्ट म्हणजे काय? अँगल अँगल अँगल. जर या ट्रायंगलचे 3ही अँगल या ट्रायंगलला इक्वल असतील, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल एला पी, बीला क्यू आणि सीला आर हे अँगल इक्वल असतील तर ते 2 ट्रायंगल सिमिलर असतात. तर आपण काय म्हणणार? ट्रायंगल ए बी सी सिमिलर आहे ट्रायंगल पी क्यू आर. म्हणजे एला पी अँगल, बीला क्यू अँगल आणि सीला आर अँगल. पहा, येथे जर सिमिलर साईन असेल तर जी सिक्वेन्स ही आहे ती सिक्वेन्स इथे पाहिजे. म्हणजे एला जर पी असेल तर ए नंतर येथे पीच यायला पाहिजे, बीला क्यूच यायला पाहिजे, सीला आर यायला पाहिजे. पहा, हे 2 ट्रायंगल आपल्याला 6 प्रकारे लिहिता येतात. त्यांची सिक्वेन्स न चेंज होता. म्हणजे ए अँगलला पी, बीला क्यू आणि सीला आर हे आपल्याला 6 प्रकारे वेगवेगळं लिहिता येते. कसं? पहा, हे पहा ट्रायंगल ए बी सी आपल्याला हे 6 वेळेस लिहिता येते वेगवेगळ्या प्रकारे. आपण ए 2 टाइम्स घेणार, नंतर बी 2 टाइम्स आणि सी 2 टाइम्स. आता ए आपण घेतलेला आहे तर बी सी उरेल, बरोबर आहे. येथे बी सी, सी आणि बी याचं उलटं करणार, बी सीला सी बी. आता बी घेतला आपण तर काय उरलेलं आहे? ए सी उरलेला आहे. येथे ए सी. आता इथे उलटं करणार आपण, सी ए. सी घेतला आपण तर काय उरलेलं आहे? बी ए बी. म्हणजे येथे ए बी लिहिणार आपण, येथे काय लिहिणार? याचं उलटं करणार. सारखे असेल पहिले तर एकदा उलटं एकदा सोयीचं, म्हणजे काय आहे? बी ए येईल. हे 6 प्रकारे होतील. त्याप्रमाणे ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे पी क्यू आर एकदा येईल, पी 2 वेळेस येईल, क्यू 2 टाइम्स, आर 2 टाइम्स. पहा, पी घेतला, येथे क्यू आर घेतलेलं आहे, येथे आर क्यू घेणार आपण. क्यू पॉईंट घेतला आपण तर पी आर उरते, पी आर याचं उलटं करणार, आर पी. पहा, आर पॉईंट घेतला आपण तर काय उरलेलं आहे? पी क्यू. आता हे उलटं करणार, क्यू पी. या 6 प्रकारे आपल्याला लिहिता येते. म्हणजे येथे आपण ट्रायंगल लिहिलं, येथे ट्रायंगल, येथे ट्रायंगल, सर्वांना ट्रायंगल आपण ॲड केला तर याप्रमाणे सिक्वेन्स आपल्याला 6 प्रकारे लिहिता येतात. पहा, ही सी बी ए म्हणजे सी अँगलला कोणता आहे? आर अँगल, सीला आर, बरोबर आहे. बीला अँगल कोणता आलेला आहे? क्यू आलेला आहे, बरोबर आहे. हा एला अँगल पी, सीला आर, बीला क्यू, एला पी, बरोबर आहे. येथे पहा, एला पी, बीला क्यू, सीला आर. म्हणजे 6 प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येते. आता टेस्ट पाहू आपण. पहिली टेस्ट अँगल अँगल अँगल. जर 3 अँगल या ट्रायंगलचे या ट्रायंगलला करस्पॉन्डिंग अँगलला इक्वल असतील तर 2 ट्रायंगल सिमिलर आहेत. पहा, आता प्रत्येक वेळेस 3 अँगल दाखवायची गरज नाही. जरी आपण 2च अँगल दाखवले तरी पण ते 2 ट्रायंगल सिमिलर असतात. पी क्यू आर 2च अँगल. समजा बी आणि सी इक्वल असेल क्यू आणि आरला तर काय होईल? हे समजा हा 60चा आहे, हा पण 60चा आहे. मग हा पण 60, अँगल सारखे पाहिजेत आपल्याला 60. तर उरलेला अँगल ऑटोमॅटिक याला इक्वल असेल. कारण समजा हा आपण 50चा घेऊ तर हा 50चा घेऊ, वेगवेगळे घेऊ म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. पहा, दोघांची ॲडिशन किती येणार आहे? 110, बरोबर आहे. म्हणजे हा किती असणार आहे? 70चा असणार आहे, 70चा. मग हा पण 70 असेल कारण ट्रायंगलच्या 3ही अँगलची ॲडिशन 180 असते. म्हणजे 2 जरी अँगल इक्वल असेल तर ऑटोमॅटिक तिसरा अँगल इक्वल येऊन जातो. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस 3च असावे असे काही नाही. जरी 2 अँगल इक्वल असतील तर ए टेस्ट ही कोणती होईल? ए टेस्टनुसार ही ए टेस्ट. 3 अँगल असतील तर ए टेस्ट, 2 असतील तर ए टेस्ट. ही टेस्ट खूप महत्त्वाची आहे. पहा, आपल्याला प्रॉब्लेम सोडविताना जर आपण 2 अँगल इक्वल दाखवले तर ते 2 ट्रायंगल सिमिलर असतात. नंतर आपल्याला टेस्ट पहा, यस 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 म्हणजे काय? याप्रमाणे म्हणजे करस्पॉन्डिंग साईडचे रेशिओ जर इक्वल असतील तर ती टेस्ट कोणती आहे? साईड 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 टेस्ट. त्यानुसार मग हे 2 ट्रायंगल ए बी सी सिमिलर होईल ट्रायंगल पी क्यू आर. पहा, म्हणजे या 2 साईडचा रेशो इक्वल असेल या 2 साईडच्या रेशोला आणि इक्वल असेल या 2 साईडच्या रेशोला तर 2 ट्रायंगल सिमिलर असतील. चौथी टेस्ट आहे आपली. पहा, यस ए यस टेस्ट. ही टेस्ट कशी आहे? पहा, म्हणजे
अँगल करणाऱ्या दोन साईड पहा, अँगल करणाऱ्या ह्या दोन साईड, अँगल करणाऱ्या दोन साईड, येथे अँगल करणाऱ्या दोन साईड त्यांचा रेशो इक्वल पाहिजे. म्हणजे ए बी अपॉन पी क्यू, म्हणजे ए बी अपॉन पी क्यू इक्वल आहे आणि बी सी अपॉन क्यू आर, आणि हा अँगल या अँगलला इक्वल पाहिजे. म्हणजे अँगल बी इक्वल असेल, अँगल कॉन्ग्रट असेल अँगल क्यूला. तर हे दोन ट्रायंगल हे SAS टेस्टनुसार सिमिलर असतात. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सोडू. पहा, पहिला प्रश्न, इन फिगर अँगल ABCचं मेजरमेंट 75 आहे आणि ह्या EDCचं मेजरमेंट आपल्याला 75 दिलेलं आहे. तर या फिगरमध्ये कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे आणि कोणत्या टेस्टनुसार सिमिलर आहेत ते पण लिहायचं आहे आणि त्यांचं प्रॉपर करस्पॉन्डन्स लिहायचं आहे आपल्याला, कोणत्या करस्पॉन्डन्सनं सिमिलर आहेत. पहा, इथे दोन ट्रायंगल कोणते होतील? हा एक ट्रायंगल होईल मोठा ट्रायंगल, बरोबर आहे, ABC ट्रायंगल, आणि हा पण ट्रायंगल आहे छोटा. यामध्ये पहा, या दोन ट्रायंगलचा विचार करू आपण. हा मोठा ट्रायंगल ABC आणि हा छोटा ट्रायंगल, यामध्ये हा अँगल या अँगलला इक्वल आहे, बरोबर आहे. हा 75 दोघांचं मेजरमेंट आहे, म्हणजे हे दोन अँगल इक्वल आहेत. आता आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. म्हणजे काय, आपल्याला कोणतेही दोन अँगल इक्वल दाखवले तर दोन ट्रायंगल सिमिलर होतात. मग आता हा अँगल तर या अँगलला इक्वल दिलेला आहे आपल्याला. मग आता हा पण अँगल या छोट्या ट्रायंगलमध्ये पण आहे आणि या मोठ्या ट्रायंगलमध्ये पण आहे, म्हणजे कॉमन अँगल आहे. म्हणजे दोन अँगल इक्वल होऊन जातील. त्यामुळे ट्रायंगल ABC आणि हा छोटा ट्रायंगल सिमिलर असतील असं आपण प्रूव्ह करू शकतो. सोल्युशन, इन ट्रायंगल ABC अँड, आता आपल्या ट्रायंगलची करस्पॉन्डन्स पण लिहायचं आहे. पहा, C अँगल कॉमन आहे, आपण ABC घेतलेलं आहे, बरोबर आहे, ABC. बीला अँगल D कॉमन आहे, म्हणजे इथे आपण B 2 नंबरला आहे, तर आपल्याला या ट्रायंगलमध्ये D पण 2 नंबरला पाहिजे. आता C अँगल कॉमन आहे, आपण इथे लास्टला C घेतला आहे, म्हणजे इथे आपल्याला लास्टला C घ्यावा लागेल. म्हणजे हा पॉईंट कोणता येईल? EDC येईल. ट्रायंगल ABC आणि EDC याप्रमाणे करस्पॉन्डन्स येणार आहे, कारण Aला E इक्वल होईल. पहा, Aला E इक्वल होईल, ह्या Bला D इक्वल होईल आणि C आपला कॉमन आहे, दोन्हीकडे सारखाच आहे. C या Bला D इक्वल आहे, याप्रमाणे करस्पॉन्डन्स येणार आहे आपलं. हे वेगवेगळ्या 6 प्रकारे लिहिता येते, हे आपण पाहिलेलं आहे. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल EDC या दोन ट्रायंगलमध्ये हा अँगल आपल्याला या अँगलला इक्वल दिलेला आहे. अँगल EDC, अँगल ABC कॉन्ग्रट आहे अँगल EDC, कारण ईच ऑफ 75, प्रत्येकाचं मेजरमेंट किती आहे? 75. हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन. आता अँगल C कॉमन अँगल आहे. पहा, C अँगल लिहायचं आहे आपल्याला, तर कसं लिहिणार आपण? ACB असं लिहू, अँगल ACB. अँगल C घ्यायचा म्हणून सेंटरमध्ये C पाहिजे, कॉन्ग्रट ACB. तर हे कसं लिहिणार? ECD, अँगल ECD. पहा, C सेंटरमध्ये, म्हणजे हा कॉमन अँगल झालेला आहे. कॉमन अँगल दोन्ही ट्रायंगलमध्ये अँगल आहे, तो कॉमन अँगल. पहा, सपोज 1 नंबर 2 नंबर, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, म्हणजे ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल EDC. टेस्ट कोणती येईल? दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवले, म्हणजे 2 वेळेस EA, अँगल टेस्ट, अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी असंही लिहू शकता. अँगल टेस्टनुसार हे सिमिलर आहेत. आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स म्हणजे काय? Aला E, म्हणजे आपण असंही लिहू शकतो, या फ्रॉम 1 and 2 करस्पॉन्डन्स कसं येईल? ABC. 1 to 1 करस्पॉन्डन्स म्हणजे असा ॲरो दाखवायचा, आणि EDC म्हणजे Aला E करस्पॉन्डन्स आहे, Bला D आणि Cला C. नेक्स्ट,
क्वेश्चन नंबर 2, आर दी ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर. पहा येथे फिगरमध्ये दोन ट्रायंगल दिलेले आहेत, ते सिमिलर आहेत का हे आपल्याला विचारलेलं आहे. इफ यस, जर असतील तर बाय व्हिच टेस्ट, तर कोणत्या टेस्टनुसार ते सिमिलर आहेत. पहा येथे आपल्याला कोणताच अँगल कोणत्या अँगलला कॉन्ग्रंट दिलेला नाही, फक्त साईड्सचं मेजरमेंट दिलेलं आहे. त्यामुळे आपण काय करू, करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो चेक करू. जर प्रत्येक रेशो इक्वल आला तर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि ती टेस्ट होईल आपली साईड साईड साईड. बरोबर आहे. पहा सोल्युशन, करस्पॉन्डिंग साईड पी क्यूला आपण LM घेऊ, म्हणजे PQ अपॉन LM हा रेशो किती येणार आहे. पहा PQ किती आहे 6 आहे, तर LM किती आहे 3 आहे. म्हणजे हा रेशो काय होईल, काटाकाटी करा, 3 1 3 3 2 6 म्हणजे 2/1 येईल. बरोबर आहे. आपण QR आणि MN हा रेशो घेऊ. पहा QR अपॉन MN हा रेशो घेतला तर 8/4 येईल. 8/4 ही काटाकाटी होईल, 4 1 4 4 2 8 म्हणजे आन्सर काय येईल 2/1 येईल. पहा PR आणि LN हा रेशो घेऊ. PR अपॉन LN, PR 10 आहे तर ही 5 आहे, म्हणजे काय होईल 5 1 5 5 2 10 म्हणजे 2/1. 5 प्रत्येक रेशोची व्हॅल्यू किती आली, काटाकाटी करून सारखीच आलेली आहे 2/1 2/1 2/1. म्हणजे काय आपण असं लिहू शकतो, देअरफॉर PQ अपॉन LM हा रेशो इक्वल आहे हा रेशो QR अपॉन MN इक्वल आहे हा रेशो PR अपॉन LN. बरोबर आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल काय होतील, सिमिलर आहेत, कारण रेशो इक्वल आलेले आहेत. देअरफॉर ट्रायंगल PQR सिमिलर आहे ट्रायंगल LMN सिमिलर आहेत. इथे टेस्ट लिहिणार आपण बाय S टेस्ट. साईड 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 टेस्ट, साईडचे रेशो हे प्रपोर्शनमध्ये असल्यामुळे ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. नेक्स्ट तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला हा PR आणि AC हे दोन पोल दिलेले आहेत. पोल म्हणजे खांब आहे. पहा हा पोल आहे आणि हा एक पोल आहे. AC आणि PR दोन पोल आहेत. PR पोल 4 मीटरचा आहे आणि AC पोल 8 मीटरचा आहे. तर ह्या दोन पोलवर काय होते, सूर्याचा प्रकाश पडतो. समजा हा सन आहे, तर सूर्यप्रकाश पडल्यामुळे या पोलची सावली पडते. ह्या AC पोलची, AC खांबची सावली इथपर्यंत पडेल. पहा BC म्हणजे ही काय पोलची शॅडो आहे, ती या पोलची ही सावली आहे म्हणजे शॅडो आहे. आणि या पोलची ही QR म्हणजे काय शॅडो आहे. तर आपल्याला ही शॅडो किती असेल ह्या मोठ्या पोलची ही काढायची आपल्याला, म्हणजे Xची व्हॅल्यू काढायची आपल्याला. येथे सूर्यप्रकाश या पोलवर पडेल तर येथे होणारा अँगल ये अँगल आणि हा अँगल इक्वल असतात. पहा कारण सूर्याचा प्रकाश असे स्ट्रेट रे येतील, येथे जो अँगल होईल तोच रे अँगल येथे पण होईल, म्हणजे हे दोन अँगल इक्वल असतात. आणि हे आपल्याला परपेंडिक्युलर आहेत म्हणून दिलेलं आहे. म्हणजे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, त्यामुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. बरोबर आहे. पहा सोल्युशन, segment PR and segment AC are two poles and segment QR and segment BC are their shadows, त्यांच्या सावली आहेत. आर देअर शॅडोज रिस्पेक्टिवली. रिस्पेक्टिवली म्हणजे काय, पहा PRची ही शॅडो आहे, PRची QR शॅडो आहे आणि ACची शॅडो BC आहे. इन ट्रायंगल PRQ अँड ट्रायंगल ACB या दोन ट्रायंगलमध्ये हा अँगल 90चा आपल्याला दिलेला आहे, कारण हे जमिनीपासून परपेंडिक्युलर पोल आहेत. ते अँगल PRQ कॉन्ग्रंट आहे अँगल ACB कारण ईच ऑफ 90 डिग्री.
प्रत्येकाचं मेजरमेंट किती आहे 90 डिग्री, कारण परपेंडिक्युलर असल्यामुळे. पहा हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो. आर पी क्यू कॉन्ग्रट आहे अँगल CAB. इथे काय लिहिणार आपण, अँगल्स मेड बाय सनलाईटमुळे, सूर्यप्रकाशामुळे तयार झालेले ते दोन अँगल इक्वल असतात. त्यामुळे काय होईल, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. देअरफॉर ट्रायंगल PRQ सिमिलर ट्रायंगल ACB. टेस्ट कोणती येणार आहे, दोन आपण अँगल कॉन्ग्रंट दाखवले म्हणजे ए टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. आता ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साईडचा रेशो, करस्पॉन्डिंग साईडचा रेशो प्रपोर्शनमध्ये असतो, बरोबर आहे. म्हणजे आपण असं कसं लिहिणार, PR/AC. पहा सिक्वेन्स याप्रमाणे आहे. तर आपण आता PR/AC हे 2 पॉईंट, तर हे 2 पॉईंट यांचा रेशो पहा RQ/CB घेणार आपण. RQ/CB इक्वल आहे PQ/AB. पहिले दोन, शेवटचे दोन, पहिला आणि तिसरा, याप्रमाणे सिक्वेन्स आहे. पहा आता आपल्याला मेजरमेंट दिलेले आहेत. पहा आपण व्हॅल्यू पुट करू. पहा PR 4 मीटर आहे, AC 8 मीटर आहे, इक्वल RQ 6 मीटर आहे, CB X आहे, PQ आणि AB आपल्याला घ्यायची गरज नाही आणि दिलेल्या पण नाहीत. म्हणजे दोन रेशो भेटले तरी आपल्याला Xची व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काही घ्यायची गरज नाही आपल्याला, यावरून आपल्याला व्हॅल्यू Xची काढता येईल. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे 4 × X 4X होतील आणि इक्वल टू 8 × 6 म्हणजे काय होईल 48 होतील, बरोबर आहे. देअरफॉर X इक्वल टू काय होईल, हे 48ला आपल्याला 4ने डिवाईड करावे लागेल. तर आन्सर काय येईल, पहा काटाकाटी करा, 4 × 4 4 × 2 8 म्हणजे आन्सर काय येईल 12. देअरफॉर X इक्वल टू 12 मीटर. पहा मोठ्या पोलची म्हणजे बिगर पोलची शॅडो किती असेल 12 मीटर असेल. येथे लिहिणार आपण, हेन्स बिगर पोल्स शॅडो इज 12 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. येथे आपल्याला ट्रायंगल ABC मध्ये AP परपेंडिक्युलर दिलेला आहे या साईडला आणि BQ परपेंडिक्युलर दिलेला आहे या AC साईडला. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे ट्रायंगल CPA. पहा ट्रायंगल CPA हा ट्रायंगल सिमिलर आहे ट्रायंगल CQBला. पहा हा ट्रायंगल, हा उभा ट्रायंगल सिमिलर आहे या ट्रायंगलला. तर त्यामध्ये हा अँगल 90चा आहे त्या ट्रायंगलमध्ये आणि या ट्रायंगलमध्ये हा अँगल 90चा आहे. म्हणजे एक अँगल इक्वल आहे, बरोबर आहे. मग दुसरा फक्त अँगल आपण इक्वल दाखवला की दोन ट्रायंगल सिमिलर होऊन जातात. आपल्याला तेच प्रूफ करायचं, सिमिलर प्रूफ करायचं आहे. पहा एक तर अँगल दिलेला आहे आपल्याला, मग दुसरा अँगल हा कॉमन अँगल होईल, दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे. पहा CPA या ट्रायंगलमध्ये पण C अँगल आहे आणि CQB या ट्रायंगलमध्ये पण C अँगल आहे. म्हणजे एकच अँगल आहे, दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे. म्हणजे दुसरा अँगल कॉमन असल्यामुळे तो कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. प्रूफ इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB या दोन ट्रायंगलमध्ये. पहा CPA ट्रायंगलमध्ये हा 90चा आहे P अँगल, म्हणजे अँगल CPA कॉन्ग्रंट आहे अँगल हा Q अँगल 90चा आहे CQB. पहा इथे अँगल आहे, इथे ट्रायंगल आहे, इच ऑफ 90 डिग्री. हे गिवन आहे, आपल्याला दिलेलं आहे इच ऑफ 90 डिग्री किंवा गिवन. पहा दुसरा अँगल हा कॉमन अँगल आहे C अँगल, बरोबर आहे. म्हणजे अँगल C कॉमन घ्यायचा आपल्याला, ACP करू आपण. C सेंटरमध्ये पाहिजे, BCQ अँगल BCQ. पहा C अँगल कॉमन आहे. पहा दोन अँगल आपले कॉन्ग्रंट झालेले आहेत, त्यामुळे ट्रायंगल CPA
सिमिलर आहे ट्रायंगल सी क्यू बी. दोन अँगल असल्यामुळे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे काय, करस्पॉन्डिंग साईडचे रेशो प्रपोर्शनमध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो सी पी अपॉन सी क्यू, सी पी अपॉन सी क्यू, पी ए अपॉन क्यू बी इक्वल टू सी ए अपॉन सी बी, सी ए अपॉन सी बी. आता व्हॅल्यू पुट करू कारण आपल्याला ए सीची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर आहे. देअरफॉर सी पी आपल्याला दिलेलं आहे का, सी पी किंवा पी सी नाही दिलेलं, सी क्यू पण नाही दिलेलं आपल्याला, म्हणजे याचं काही कामच नाही आपल्याला. फक्त पी ए अपॉन क्यू बी, पी ए म्हणजे ए पी, बरोबर आहे. पी ए म्हणजे काय, ए पी ही 7 दिली आपल्याला. क्यू बी म्हणजे बी क्यू ही 8 दिलेली आहे, इक्वल टू सी ए. सी ए आपल्याला काढायची, सी ए म्हणजे काय, ए सी काढायची आपल्याला. आणि सी बी म्हणजे काय, बी सी 12, बरोबर आहे. यावरून आपल्याला ए सीची व्हॅल्यू काढता येईल कारण ए सी फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ए सीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ए सी इंटू 8 इक्वल आहे 7 इंटू 12 होतील, बरोबर आहे. म्हणजे ए सी इक्वल टू काय होईल, 7 इंटू 12 हे 8 डिव्हिजनमध्ये येतील. काटाकाटी करा, 4 2 8, 4 3 12, बरोबर आहे. म्हणजे काय 7 इंटू 3 म्हणजे 21 होतील, 21 अपॉन 2 होतील. 21चे 2 भाग, 21चे हाफ म्हणजे काय होईल 10.5, बरोबर आहे. म्हणजे ए सीची लेंथ किती येणार आहे 10.5. ए सी इक्वल टू 10.5. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इन ट्रॅपेझियम पी क्यू आर एस. येथे आपल्याला ट्रॅपेझियम दिलेला आहे पी क्यू आर एस. यामध्ये पी क्यू आणि एस आर या दोन साईड पॅरलल दिलेल्या आहेत. तर आपल्याला ए आर इक्वल टू 5 टाइम्स ए पी. ए आर म्हणजे या ट्रायंगलची साईड ती 5 टाइम्स आहे ए पीपेक्षा, म्हणजे या ट्रायंगलची साईड आहे ती ए पी. आणि ए एस ही ए साईड 5 टाइम्स आहे ए क्यूपेक्षा. ए क्यू या ट्रायंगलची साईड आहे आणि ए एस ह्या ट्रायंगलची साईड आहे. जर आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले, हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल, हे जर आपण दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले म्हणजे ही साईड आपल्याला 5 टाइम्स या साईडपेक्षा दाखवता येईल. त्यासाठी आपण काय करू, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू. आता येथे ही लाईन आपल्याला पॅरलल दिलेली आहे या लाईनला. म्हणजे काय, जर हा अँगल आणि हा अँगल हे कोणते अँगल होतील, अल्टरनेट अँगल होतील. म्हणजे पी क्यू आणि एस आर पॅरलल आहेत, या दोन साईड पॅरलल आहेत. जर ही त्यांची ट्रान्सव्हर्सल घेतली आपण क्यू एस, तर येथे झालेला अँगल आणि येथे झालेला अँगल हे कोणते अँगल असतात, अल्टरनेट अँगल असतात, ते इक्वल असतात, बरोबर आहे. म्हणजे एक या साईडचा तर एक या साईडचा ट्रान्सव्हर्सलच्या, हे दोन कोणते अल्टरनेट अँगल. म्हणजे हा अँगल आपल्याला इक्वल दाखवता येईल. मग या ट्रायंगलमध्ये हा अँगल इक्वल तर या ट्रायंगलमध्ये हा अँगल इक्वल. एक अँगल आपण इक्वल दाखवलेला आहे. आता अजून आपण एक अँगल इक्वल दाखवला तर हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. त्यासाठी हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल कोणते आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. म्हणजे हे पण दोन इक्वल आहेत. म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपल्याला दाखवता येईल. आपल्याला पी क्यू पॅरलल एस आर दिलेलं आहे. साईड पी क्यू पॅरलल साईड एस आर. एक तर हा अँगल या अँगलला इक्वल दाखवता येईल किंवा ही ट्रान्सव्हर्सल घेतली आपण तर हा अँगल या अँगलला इक्वल दाखवता येईल. कोणता एक घेता येईल आपल्याला. आपण ही घेऊ आता ट्रान्सव्हर्सल क्यू एस अँड क्यू एस इज क्यू एस आपण ट्रान्सव्हर्सल घेतलेली आहे. त्यामुळे काय होईल, अँगल पी क्यू एस, अँगल पी क्यू एस, पी क्यू एस कॉन्ग्रंट आहे अँगल क्यू एस आरला. अँगल क्यू एस आर हे कोणते अँगल आहेत, अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. आता आपण याच अँगलला आपण असं लिहू पी क्यू एस. म्हणजे अँगल केवढा व्हायला, तो पी क्यू एस हा मोठा अँगल व्हायला, बरोबर आहे. परंतु आपल्याला या ट्रायंगलमध्ये पी क्यू एस ऐवजी आपल्याला पी क्यू ए लिहिता येईल, बरोबर आहे. कारण हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत. आपण एस ऐवजी ए व्हर्टेक्स घेऊ. म्हणजे काय होईल, पी क्यू ए
अँगल पी क्यू ए. पहा एस ऐवजी आपण काय लिहिलं आहे, ए लिहिलेलं आहे, कारण एका लाईनवर आहेत. कॉन्ग्रंट अँगल क्यू एस आर. पहा आता क्यू एस आर एवढा अँगल घेण्यापेक्षा आपण काय करू, हा अँगल घेऊ. क्यू एस आर न घेता आपण आता क्यू एस आरलाच काय लिहिणार, ए एस आर, कारण हे 3 पॉईंट लाईनवर आहेत, बरोबर आहे. म्हणजे ए एस आर लिहिणार आपण. कशामुळे, कारण या ट्रायंगलचा तो अँगल होईल, बरोबर आहे. म्हणजे अँगल ए एस आर. ए एस आर. पहा क्यू ऐवजी आपण काय घेतलेला आहे, ए पॉईंट घेतलेला आहे. क्यू न घेता आपण ए घेतला, कारण अँगल तोच आहे. येथे काय लिहिणार आपण, कारण एका लाईनवर पॉईंट आहेत ते. क्यू ए एस, क्यू डॅश ए डॅश एस. तर आता एक अँगल आपण इक्वल दाखवलेला आहे या दोन ट्रायंगलमध्ये. तर आता हे अँगल इक्वल दाखवू आपण. अँड अँगल पी ए क्यू कॉन्ग्रंट आहे अँगल एस ए आर. रिझन काय येणार आहे, विरुद्ध कोण आहेत ते, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे 1 आणि हे 2. फ्रॉम 1 and 2 म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर होतील, बरोबर आहे. आता आपल्याला सिक्वेन्स लिहायचे. पहा ट्रायंगल, कोणता ट्रायंगल लिहिणार आपण, अँगल ए अँगल या ए अँगलला इक्वल दाखवलेला आहे, बरोबर आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे. म्हणजे आपण जर ए लिहिला तर आपल्याला सिमिलर ट्रायंगल, म्हणजे दोघांमध्ये ए आहे म्हणून ए लिहिला आपण सुरुवातीला. नंतर क्यूला आपण एस अँगल दाखवलेला आहे, म्हणजे इथे जर आपण क्यू लिहिलं तर या ट्रायंगलचा काय होईल, एस पॉईंट होईल, बरोबर आहे. म्हणजे ए क्यू ए एस. आता एक पॉईंट राहिलेला आहे, ए क्यू येथे पी राहिलेला आहे, म्हणजे ए क्यू पी लिहू शकतो आपण. तर ए एस हा पॉईंट राहिला, ए एस आर. म्हणजे सिक्वेन्स अशी होईल. पहा एला ए अँगल इक्वल आहे या दोन ट्रायंगलचा विचार केल्यावर आपण, आणि क्यूला एस इक्वल आहे, राहिलेला अँगल पी इक्वल असेल या आरला, बरोबर आहे. म्हणजे सिक्वेन्स आपण बरोबर लिहिलेली आहे, याप्रमाणे सिक्वेन्स लिहायची आहे. इथे काय लिहिणार आपण, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. याचा अर्थ यांच्या करस्पॉन्डिंग साईड आता रेशोमध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, ए क्यू अपॉन ए एस. ए क्यू अपॉन ए एस इक्वल असेल क्यू पी अपॉन एस आर, आणि ए पी अपॉन ए आर इक्वल टू ए पी अपॉन ए आर. पहा पहिले 2 पॉईंट, नंतरचे दुसरे 2 पॉईंट, आणि पहिला आणि तिसरा पॉईंट, याप्रमाणे रेशो लिहायचे. रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. पहा आता आपण काय करू, आपल्या ए आरची व्हॅल्यू दिली 5 टाइम्स ए पी. जेथे ए आर आहे तेथे आपण ही व्हॅल्यू पुट करू, आणि जेथे ए एस आहे तेथे ही व्हॅल्यू पुट करू आपण. ए क्यू म्हणजे देअरफॉर ए क्यू. पहा ए एसला काय पुट करायचं आपल्याला, 5 टाइम्स ए क्यू इक्वल टू क्यू पी अपॉन एस आर इक्वल टू ए पी. ए आरला काय पुट करणार, 5 टाइम्स ए पी. आता पहा येथे ए क्यू आहे, येथे ए क्यू आहे, हे 5 टाइम्स आहे, येथे 1 टाइम्स आहे. म्हणजे ए क्यू कॅन्सल केला आपण, आणि हा ए क्यू कॅन्सल होईल, बरोबर आहे, कॅन्सल होतील. म्हणजे 1/5 येईल. हे पण काय होईल, ए पी कॅन्सल होईल, ए पी कॅन्सल होईल, म्हणजे हे 1/5 येईल. क्यू पी अपॉन एस आर, म्हणजे आपण असं लिहू शकतो आता. पहा क्यू पी अपॉन एस आर इक्वल टू 1/5 इक्वल टू 1/5. आपण एकच घेऊ, 1/5. पहा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, तर आपल्याला हे प्रूफ होईल. काय प्रूफ करायचं, एस आर. पहा एस आर इंटू 1 म्हणजे काय होईल, एस आरच होईल, इक्वल टू 5 इंटू क्यू पी म्हणजे काय होईल, 5 क्यू पी. हे प्रूफ झालेलं आहे आपलं, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. इन ट्रॅपेजियम ए बी सी डी. हा ए बी सी डी ट्रॅपेजियम दिलेला आहे, आणि ए बी साईड आपल्याला पॅरलल दिलेली आहे सी डी.
तर डायगोनल्स AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉईंट O. पहा, AC डायगोनल आणि BD डायगोनल एकमेकांना O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. तर AB 20 ही लेंथ आपल्याला 20 दिलेली आहे. DC 6 आहे. पहा, ही लेंथ 6 आहे आणि OB 15 आहे, ही 15 आहे. तर आपल्याला OD ही लेंथ काढायची. ही लेंथ किती असेल, OD लेंथ किती असेल ही फाइंड आउट करायची आपल्याला. पहा, हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू. आपण ज्याप्रमाणे 5वा प्रश्न सोडवला त्यासारखाच प्रश्न आहे हा. हे दोन ट्रायंगल, हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल, हे दोन सिमिलर दाखविण्यासाठी आपल्याला हा एक अँगल इक्वल होईल, बरोबर आहे. हा अँगल आणि हा अँगल हे कोणते अँगल आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि ह्या दोन लाईन पॅरलल असल्यामुळे हा अँगल किंवा हा अँगल कोणता घेऊ आपण, हा अँगल जर घेतला तर हा अँगल इक्वल असेल. कशामुळे, कारण अल्टरनेट अँगल होतील, म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. मग त्यावरून आपल्याला साईडचा रेशो घेऊन ही साईड काढता येईल. पहा, सोल्युशन. साईड AB पॅरलल साईड DC दिलेलं आहे आपल्याला. साईड AB पॅरलल आहे साईड DC अँड आपण ट्रान्सव्हर्सल घेणार आहोत छेदिका कोणती, DB अँड किंवा BD इज ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे काय होईल, अँगल CDB हा अँगल CDB पहा, हा या साईडचा ट्रान्सव्हर्सलच्या, तर हा या साईडचा. ही ट्रान्सव्हर्सल आहे, हा अँगल या साईडचा तर या साईडचा, म्हणजे अल्टरनेट अँगल. अँगल CDB कॉन्ग्रट आहे अँगल DBA. अँगल DBA. आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत, हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल. आपण अँगल कोणता काढला आहे, CDB, हा मोठा काढला आहे. CDB न लिहिता आपण CDO लिहू, कारण या ट्रायंगलमधील तो अँगल होईल, बरोबर आहे. याच अँगलला आपण कसं लिहू शकतो, दॅट इज अँगल CDB न लिहिता आपण O लिहू. ह्या B ऐवजी आपण आता O लिहिलेला आहे. DBA पहा, DBA एवढा अँगल न लिहिता आपण OBD लिहू, कारण या ट्रायंगलचा अँगल होईल तो, बरोबर आहे. OBD. या D ऐवजी आपण O लिहिलेला आहे आणि या B ऐवजी आपण येथे O लिहिलेला आहे. येथे रिझन काय येईल पहा, हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, म्हणजे DOB, D-O-B एका लाईनवर असेल तर आपण असं लिहू शकतो. येथे लिहिणार आपण अल्टरनेट अँगल्स. पहा, एक अँगलची पेअर आपण कॉन्ग्रंट दाखवलेली आहे. पहा, दोन ट्रायंगलमध्ये एक अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवलेला आहे, हा दुसरा अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवू. पहा, हा अँगल दाखवला तरी चालेल, पण त्यापेक्षा सोपा आपल्याला हा अँगल आहे, अपोजिट अँगल. अँगल COD कॉन्ग्रंट आहे अँगल BOA व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. पहा, म्हणजे हा अँगल दाखवला आपण 1 नंबर, हा अँगल दाखवला 2 नंबर, दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवले. त्यामुळे फ्रॉम 1 अँड 2 आपण काय लिहू शकतो, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणजे करस्पॉन्डन्स पण लिहायचं आहे, म्हणजे ट्रायंगल सिमिलर लिहिणार आपण ट्रायंगल. पहा, आपण कोणते कोणते अँगल दाखवले, O दाखवला आहे, बरोबर आहे. म्हणजे हा O घेणार आपण, तर हा पण Oच येईल पहिला. आपण D आणि B इक्वल दाखवले आहेत, म्हणजे इथे D लिहिणार तर इथे B लिहिणार आपण, बरोबर आहे. पॉईंट कोणता उरेल, पहा OD घेतला आपण, OD तर या ट्रायंगलमधला हा पॉईंट उरतो, म्हणजे ODC करू आपण याला. आणि OB घेतला तर पॉईंट हा उरेल, म्हणजे OBA. म्हणजे या सिक्वेन्सनं ते दोन ट्रायंगल सिमिलर असतील. पहा, या सिक्वेन्सने दोन ट्रायंगल ते सिमिलर आहेत. Oला O अँगल आहे, Dला B आहे आणि Cला A. हे 6 प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येते, हे आपण पाहिलेलं आहे. येथे आपण रिझन काय लिहिणार, बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. पहा, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, म्हणजे त्यांच्या साईड्सचे रेशो, म्हणजे आपण काय लिहिणार, OD अपॉन OB. पहा, OD अपॉन OB
इक्वल आहे डी सी अपॉन बी ए, डी सी अपॉन बी ए आणि इक्वल आहे ओ सी अपॉन ओ ए, ओ सी अपॉन ओ ए. आता आपण दिलेल्या व्हॅल्यू पुट करू. पण आपल्याला व्हॅल्यू कोणती कोणती दिलेली आहे? ओ डी, ओ डी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे ओ डी आपल्याला काढायची आहे. ओ बी, ओ बी आपल्याला 15 दिलेली आहे, इक्वल टू डी सी. पहा डी सी म्हणजे सी डी 6 आहे आणि बी ए ही 20 आहे. पहा एक साईड काढायची, या दोन्ही व्हॅल्यू माहीत आहेत, ही एक माहीत आहे, इथे 3 व्हॅल्यू आहेत, 4पैकी 3 आहेत, म्हणजे एक व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. म्हणजे याचं काही कामच नाही आपल्याला, बरोबर आहे. नाही घेतलं तरी चालेल, यावरून आपल्याला ओ डीची व्हॅल्यू काढता येईल. पहा ओ डी इक्वल टू काय होईल? ओ डी इंटू 20 होईल, तिरपा गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि 6 इंटू 15 होतील. पहा देअरफॉर ओ डी इक्वल टू 6 इंटू 15 आणि अपॉन हे 20 होतील. पहा 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20. आता आपण 2ने डिवाईड करू, बे दोन्ही 4 होईल आणि बे त्रिक 6 होईल. म्हणजे हे काय होईल? 3 इंटू 3 म्हणजे काय होईल? 9 होईल आणि अपॉन 2 होतील. 9ला 2ने डिवाईड केला आपण, म्हणजे 9चे अर्धे किती होतील? 4.5. म्हणजे ओ डीची लेंथ किती येईल? 4.5. येथे लिहिणार आपण देअरफॉर ओ डी इक्वल टू 4.5. बॉक्स करायचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. पहा हा ए बी सी डी हा पॅरलेलोग्राम आहे. पॅरलेलोग्राम म्हणजे अपोजिट साईड पॅरलल असतात. या दोन साईड पॅरलल आहेत आणि या दोन साईड पॅरलल आहेत. लाईन डी ई, पहा ही लाईन डी ई इंटरसेक्ट्स रे ए बी. ही साईड आपण ए बी वाढविली पुढे, तर पुढे ही डी ई लाईन टीमध्ये इंटरसेक्ट होते. प्रूव्ह दॅट डी ई इंटू बी ई, पहा डी ई इंटू बी ई इक्वल आहे सी ई इंटू टी ई. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे ह्या साईड कोणत्या आहेत? या ट्रायंगलच्या साईड आहेत आणि या ट्रायंगलच्या साईड आहेत. यांचा मल्टिप्लिकेशन आपल्याला इक्वल दाखवायचा आहे. पहा डी इंटू बी म्हणजे एक या ट्रायंगलची साईड आहे, एक या ट्रायंगलची साईड आहे. आणि सी इंटू टी, सी इंटू टी म्हणजे एक या ट्रायंगलची साईड आहे आणि एक या ट्रायंगलची साईड आहे. म्हणजे आपण काय करू? हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू. सिमिलर दाखवल्यानंतर त्यांच्या साईडचे रेशो आपण प्रपोर्शनमध्ये दाखवू आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन हा येणार आहे. पहा हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कोणतेही दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवावं लागतील. तर हा अँगल या ट्रायंगलमधला आणि या ट्रायंगलमधला हा अँगल हे कॉन्ग्रंट होतील, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, कारण विरुद्ध कोण आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा एक अँगल दाखवला आपण. आता दुसरा अँगल कसा दाखवता येईल? आपल्याला पॅरलेलोग्राम दिलेला आहे, म्हणजे काय? ही साईड या साईडला पॅरलल आहे, म्हणजे ए बी पॅरलल सी डी, बरोबर आहे. मग आता ए बी न घेता आपण काय घेणार? ए टी पॅरलल डी सी असं घेऊ शकतो आपण, कारण एका लाईनवर आहेत, बरोबर आहे. म्हणजे कारण एका लाईनवर हे 3 पॉईंट आहेत ए बी टी, म्हणजे ए टी पॅरलल डी सी आपण घेऊ शकतो. मग ही त्यांची ट्रान्सव्हर्सल घेऊ आपण. पहा ही ए टी साईड आहे आणि ही कोणती? डी सी साईड आहे आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल डी टी, बरोबर आहे. ही ट्रान्सव्हर्सल घेतली आपण, तर म्हणजे येथे झालेला अँगल आणि येथे झालेला अँगल हे कोणते? अल्टरनेट अँगल होतील, म्हणजे हे कॉन्ग्रंट होतील. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल कॉन्ग्रंट होतील, बरोबर आहे. अल्टरनेट अँगल ही साईड आणि ही साईड पॅरलल आहे आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल डी टी ही ट्रान्सव्हर्सल होईल, बरोबर आहे. मग ते दोन ट्रायंगल सिमिलर होतील. पहा प्रूफ लिहू आपण. प्रूव्ह दॅट आहे म्हणून आपण प्रूफ लिहिलेला आहे. ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. आणि पॅरलेलोग्राम असेल तर अपोजिट साईड पॅरलल असतात, म्हणजे ए बी पॅरलल डी सी लिहू शकतो आपण. देअरफॉर ए बी पॅरलल डी सी. पहा ए बी ऐवजी काय लिहिणार आपण? दॅट इज ए बी म्हणजे काय? ए टी घेऊ शकतो आपण, ए टी पॅरलल डी सी. आणि ही ट्रान्सव्हर्सल घेऊ आपण अँड डी टी ट्रान्सव्हर्सल, अँड डी टी इज ट्रान्सव्हर्सल. पहा ही ट्रान्सव्हर्सल घेतली आपण, तर देअरफॉर अँगल सी डी ई, अँगल सी डी ई हा अँगल आपण सी डी
टी न लिहिता आपण सी डी ईच लिहू. कॉन्ग्रंट असेल अँगल बी टी ईला, बी टी ईला. रिझन काय येईल? अल्टरनेट अँगल्स. अँड आता अजून एक अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचा आहे. हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, अपोजिट अँगल आहेत, बरोबर आहे. बी ई टी अँगल बी ई टी कॉन्ग्रंट आहे अँगल डी ई सी, डी ई सी व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. सपोज हे 1 आणि हे 2. इथे काय लिहिणार? फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2 ट्रायंगल. आता ट्रायंगल आपल्याला सिक्वेन्स न लिहायचे आहेत, पहा करस्पॉन्डन्स पण लिहायचं आहे. म्हणजे ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल. आता आपण ईला ई घेतलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे ई लिहिला आपण तर इथे ईच येईल, ईला ई. नंतर आपण डीला टी घेतलेला आहे, इथे डी लिहिला आपण तर इथे टी घ्यावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. नंतर आपला इथे सी उरेल आणि इथे कोणता उरेल? बी उरेल. म्हणजे इथे सी लिहिणार आपण आणि इथे बी लिहिणार. पहा ई डी सी, ई डी सी सिमिलर ट्रायंगल ई टी बी, ई टी बी. आता रिझन लिहिणार आपण बाय ए टेस्ट. हे लिहिणं खूप महत्त्वाचं आहे, ए टेस्ट. पहा या टेस्टनुसार ते सिमिलर आहेत. म्हणजे काय? साईड प्रपोर्शनमध्ये असतील. म्हणजे ई डी अपॉन ई टी होईल इक्वल टू डी सी अपॉन टी बी होईल, डी सी अपॉन टी बी इक्वल टू ई सी आणि ई बी, ई सी अपॉन ई बी. पहा आता आपल्याला काय प्रूफ करायचं आहे? डी आणि बी. पहा डी म्हणजे ई डी, बरोबर आहे. ही पण साईड आहे. बी ई म्हणजे ही पण साईड आहे, ई बी म्हणजे बी ई. आणि सी ई, सी ई म्हणजे ही साईड आणि टी ई म्हणजे ही साईड. म्हणजे याचं काही काम नाही आपल्याला. पण हे दोनच रेशो इक्वल दाखवू. तीनही इक्वल आहेत, आपल्याला याचं काही कामच नाही. त्यामुळे आपण हे दोनच इक्वल दाखवू. पहा ई डी ऐवजी आपण डी लिहू आणि ई टी ऐवजी आपण टी लिहू. कारण जसं दिलेलं आहे प्रूफमध्ये तसं आपण घेतो आहोत. पहा ई सीला सी लिहू आणि ई बीला बी लिहू. काहीच बदल केला नाही, फक्त हे दोन रेशो इक्वल आहेत, फक्त आपण या पद्धतीने लिहिलेलं आहे. पहा आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. देअरफॉर काय होईल? डी इंटू बी होईल, बरोबर आहे. डी इंटू बी हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. डी इंटू बी इक्वल असेल सी इंटू टी, सी इंटू टी, बरोबर आहे. प्रूफ झालेलं आहे आपलं. येथे लिहिणार आपण हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. सेगमेंट ए सी अँड सेगमेंट बी डी. पहा ए सी आणि बी डी एकमेकांना पी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत आणि आपल्याला ए पी अपॉन सी पी. पहा ए पी अपॉन सी पी, पहा ए पी अपॉन सी पी इक्वल आहे बी पी अपॉन डी पी. पहा बी पी अपॉन डी पी. या दोन साईडचा रेशो इक्वल दिलेला आपल्याला या दोन साईड बरोबर, बरोबर आहे. फक्त जर आपण हा अँगल आणि हा अँगल आपण इक्वल दाखवले तर हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. कारण साईड आहे, अँगल आहे आणि साईड आहे. म्हणजे या साईडचा रेशो या साईड बरोबर आहे आणि या साईडचा रेशो या साईड बरोबर आहे. इक्वल दिलेलं आहे आपल्याला. फक्त हे अँगल इक्वल दाखवले की हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा प्रूफ इन ट्रायंगल ए बी पी अँड ट्रायंगल सी डी पी अँड ट्रायंगल सी डी पी. येथे अँड लिहिणार आपण आणि नंतर आपण सिमिलर लिहिणार. ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला दिलेलं आहे ए पी अपॉन सी पी इक्वल आहे बी पी अपॉन डी पी गिवन. हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. आता आपण अँगल पहा पी अँगल आपल्याला इक्वल दाखवायचा आहे. पी अँगल इक्वल दाखवायचा आहे म्हणजे ए पी बी घेऊ. म्हणजे पी सेंटरला पाहिजे आणि ए आणि बी, बरोबर आहे. इक्वल
पी सेंटरला घेऊ आपण, तर ए पी बी कॉन्ग्रंट आहे सी पी डीला. कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणजे साईड अँगल साईड म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर झालेले आहेत. देअरफॉर ट्रायंगल ए बी पी सिमिलर आहे ट्रायंगल सी डी पी. रिझन काय येईल? बाय एस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. इन ट्रायंगल ए बी सी. या ट्रायंगल ए बी सीमध्ये पॉईंट डी ऑन साईड बी सी. पॉईंट डी हा साईड बी सीवर आहे. तो असा आहे की आपल्याला अँगल बी ए सी म्हणजे हा अँगल बी ए सी इक्वल आहे अँगल ए डी सी. हा अँगल इक्वल आहे. हा मोठा अँगल इक्वल आहे या अँगलला. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे सी ए स्क्वेअर इक्वल टू सी बी इंटू सी डी. सी ए स्क्वेअर इक्वल टू सी बी इंटू सी डी. सी बी इंटू सी डी हे प्रूफ करायचं आहे. सी बी आहे म्हणजे हे मोठा ट्रायंगल घेऊ आपण विचारात, आणि सी डी आहे म्हणजे हा ट्रायंगल विचारात घेऊ. म्हणजे ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल ए डी सीमध्ये हा अँगल या अँगलला आपल्याला इक्वल दिलेला आहे, आणि ह्या ट्रायंगलमध्ये सी अँगल आहे आणि या पण ट्रायंगलमध्ये सी अँगल आहे. म्हणजे हा अँगल कॉमन आहे. दोन अँगल इक्वल होतील म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील, आणि यावरून आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे प्रूफ करता येईल. प्रूफ इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए बी सी घेतला आपण. एला अँगल डी इक्वल दिलेला आहे आपला, म्हणजे आपण सुरुवातीला डी घेऊ. सी अँगल कॉमन आहे म्हणजे सी शेवटी घेऊ आपण, तर डी ए सी होईल. या दोन ट्रायंगलमध्ये अँगल दिलेला आहे आपल्याला बी ए सी इक्वल आहे अँगल ए डी सी. इक्वलला आपण कॉन्ग्रंट लिहू शकतो, हे दिलेलं आहे गिवन. हा अँगल कॉमन आहे या ट्रायंगलमध्ये आणि ह्या मोठ्या ट्रायंगल ए बी सीमध्ये. म्हणजे अँगल सी कॉमन आहे. सी कॉमन आहे म्हणजे सी सेंटरला लिहिणार आपण, आणि ए आणि बी कॉन्ग्रंट आहे. अँगल सी कॉमन आहे तर डी ए म्हणजे इथे डी लिहिणार, येथे ए लिहिणार. सी अँगल कॉमन झालेला आहे. येथे आपण लिहिणार कॉमन अँगल. दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत. म्हणजे काय? ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल ए बी सी सिमिलर आहे ट्रायंगल डी ए सी. सिमिलर आहेत कशामुळे? बाय ए टेस्ट. सिमिलर असल्यामुळे त्यांच्या साईड ह्या प्रपोर्शनमध्ये असतील. म्हणजे ए बी अपॉन डी ए लिहू शकतो आपण. ए बी अपॉन डी ए इक्वल आहे बी सी अपॉन ए सी. बी सी अपॉन ए सी इक्वल आहे ए सी अपॉन डी सी. ए सी अपॉन डी सी. आपल्याला प्रूफ काय करायचं? सी ए स्क्वेअर म्हणजे सी ए पाहिजे आपल्याला. ए सी आहे म्हणजे काय? सी ए ही साईड पाहिजे आपल्याला. सी बी पण पाहिजे. सी बी म्हणजे बी सी ही पण साईड पाहिजे आपल्याला, आणि सी डी पाहिजे. सी डी म्हणजे डी सी पाहिजे. याचं काही काम नाही आपल्याला. म्हणजे आपण एवढेच रेशिओ घेऊ. म्हणजे काय? बी सी, बी सीला आपण सी बी लिहू कारण प्रूफ ते करायचं आपल्याला, आणि ए सीला आपण सी ए लिहू इक्वल टू ए सी. तर इथे सी ए लिहू ए सी ऐवजी, आणि डी सीला आपण सी डी लिहू. आता आपण काय करू? क्रॉस मल्टिप्लिकेशन. सी ए इंटू सी ए होईल. सी ए इंटू सी ए म्हणजे काय होईल? सी ए इंटू सी ए इक्वल आहे सी बी इंटू सी डी. सी बी इंटू सी डी. सी ए इंटू सी ए म्हणजे काय? सी ए स्क्वेअर. सी ए स्क्वेअर इक्वल टू सी बी इंटू सी डी. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. हेन्स प्रूव्ड. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.